ओके. तो सेकंड पार्ट मध्ये आपण वेळ वाया न घालवता आपण टेक्निकल पार्टला सुरुवात करू. आपल्याला जे काही कम्युनिकेशन, जे काही मला माहिती सांगायची होती ती पहिल्या पार्ट मध्ये आपला भरपूर वेळ गेलेला आहे त्याच्यात. म्हणून आपण इमिजिएटली आपण टेक्निकल पार्टला सुरू करू. हे करताना आपण एक बिफोर एक कॅल्क्युलेशन घेतलं होतं आणि असं आपण एक सेंट बेंचमार्क आपल्याला केला होता, की जर आपल्याला आता हे येत नसेल तर आपला टास्क आहे रविवारपर्यंत आपल्याला हे आलं पाहिजे. आणि जर ते यायचं असेल आणि म्हणून सांगितलं होतं वारकरी सारखं जर याच्यात आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर मात्र मग रोजच्या रोजचा टास्क जे काही होमवर्क दिलाय तो होमवर्क केला पाहिजे होता. आणि म्हणून खूप साऱ्या ताईंनी होमवर्क केला, त्यांना थँक्यू. कारण त्यांनी एक भावा बहिणीच्या नात्यामधले आपला जो काही बिलीफ आहे, मला त्याला म्हणतात विश्वास आहे, त्या विश्वासाला तुम्ही म्हणजे शब्दाला तुम्ही जागलात आणि तुम्ही तुमचा होमवर्क केला. सो थँक्यू. तसंच आजचा पण एक खूप इम्पॉर्टंट होमवर्क असणार आहे. म्हणून तो रोजच्या रोज कम्प्लीट करा. तो एक पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण समजून घेऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणून आपण आता परत एकदा मी सरांना परत विनंती करतो, कोणीतरी सांगेल मला की दिसतंय का म्हणून. परत एक कोणीतरी सांगेल मला हो प्रेझेंटेशन सर, दिसते. दिसतंय. हा, प्लीज इकडे लक्ष द्या. आपण असं सांगितलं होतं, प्लीज इकडे लक्ष द्या. 8 लेवल असतात. आता माईक कोणी ऑन करू नका. 8 लेवल असतात आणि 8 लेवल मधले लेवल 0 मध्ये प्रत्येक लेवलमध्ये ज्युनियर सिनियर विद्यार्थी असू शकतात. पण मुद्दाम आपण सुरुवातीची लेवल 0 मध्ये ज्युनियर आणि सिनियर असे दोन पद्धतीचे बुक्स आपल्याकडे आहेत. ज्युनियर आणि सिनियरचे दोघं बुक, सॉरी, आपल्याकडे सध्या लेवल ज्युनियरचंच बुक आहे. सिनियरची बुकची गरज पडत नाही, ते मी आता तुम्हाला शिकवतोय, काय काळजी नका करू. आपल्याकडे ज्युनियरचं बुक आहे. सॉरी, मी दोन बुक बोललो गेलो माझ्याकडनं. पण आपल्याकडे अशा दोन्ही लेवल आहेत आणि या दोन्ही लेवल तुम्हाला रविवारपर्यंत कंप्लीट करायच्या, तिकडे लक्षात द्या. कारण प्रवास ज्युनियरकडनं सिनियरकडे होतो. म्हणजे जे काही आपण काल शिकलो, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, 3,500-4,000 रुपयात मराठा विद्याप्रसारक सारख्या संस्थेमध्ये जे काही वेगवेगळे ब्रँड्स असतील त्यांचं तुम्हाला जे काही सिलेबस होता तो कालच संपला आपला. म्हणजे ज्युनियरचा सिलेबस त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगतो. 3,500-4,000 रुपये देऊन जे काही शिकवतात मराठा विद्याप्रसारकमध्ये, त्याचा सिलेबस कालच संपला आपला. ज्यांनी ज्यांनी होमवर्क केला असेल, ज्यांनी ज्यांनी स्वतःला 99 पर्यंत अपडेट केलं असेल, त्यांच्यासाठी लेवल 0 ज्युनियर संपली. त्याच्यातच 3,500 रुपये घेतले जातात. हे पण मी तुम्हाला क्लिअर करतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल सोनार सर, मी जर तुम्हाला आता आता पुन्हा परत किती वेळा सांगितलं की मी जर तुम्हाला असं लिहून दिलं आणि तुम्ही मला सांगितलं दिस इज आन्सर इज द 61, असं जर तुम्ही मला सांगितलं तर तुमचं 0 लेवल झाली, ज्युनियर लेवल झाली. आलं लक्षात मला काय म्हणायचंय? आयडेंटिफाय द बिट्स व्हॅल्यू आणि व्हॅल्यूवरून ड्रॉ द बिट्स, एवढंच 0 लेवलमध्ये असतं. आणि याचे 3,500-4,000 रुपये घेतले जातात. पण ठीक आहे, प्रत्येकाची पद्धत असते लूटमार करण्याची. आपली देण्याची संस्कृती आहे. आपण समाजाचं देणं लागतो, या उद्देशाने आपला सिलेबस आहे. ते पुढे सर्वजण तुम्हाला लक्षात येईल. इकडे लक्ष द्या. पुढे आपण जाऊया. त्याच्यानंतर पुढे आहे ज्युनियर आणि सिनियर, असे दोन आपण लेवल कंप्लीट करणार आहोत. याच्या पद्धती आहेत. त्या पद्धती काय काय आहेत, प्लीज इकडे लक्ष द्या. पद्धती अशा आहेत. फिंगरिंग, ते आत्ता लगेच आपण शिकणार आहोत. अबॅकस टूल बद्दल आपण स्ट्रक्चर समजून घेतलं. त्याच्यानंतर मेंटल अरिथमेटिक, हे मेंटल अरिथमेटिक पण आपल्याला रविवारपर्यंत शिकायचं आहे. आणि अशा टोटल 8 लेवल असतात हे सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन हे लेवल 0 मध्ये असतात. हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन काय असतात ते तुम्हाला समजेल, काय काळजी नका करू. अजून त्याच्यावर खूप बोलणार आहेत आपण. इन हाऊस फॉर्म्युला, त्याच्यानंतर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन फॉर्म्युला, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, टेबल्स, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, असा हा टोटल आपल्याला अबॅकसचा सिलेबस आहे. हा टप्प्याटप्प्याने जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला शिकवलं जाईल, काही काळजी नका करू. जे पुढचे म्हणजे पुढच्या वारीमध्ये जे असतील ते बघूया. मग कोण असतं आणि कोण नाही ते माहीत नाही मला. पुढे बघूया. त्याच्यानंतर आपल्याकडे लेवल 0 ज्युनियरचं असं बुक आहे, खूप सुंदर आहे. जगातल्या टॉप 5 जे काही ब्रँड्स असतील त्या टॉप 5 ब्रँडमध्ये आपला एक टॉपेस्ट लेवलचं आपलं स्वतःचं डिझाईन असलेलं सिलेबस आहे. आणि आपण हे सर्वजण बघून घेतलं होतं. आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला जी काही मी तिसरा दिवस असेल, हा पण फ्लो जो आहे तो 1 मिनिटं घेतो आणि सांगतो तुम्हाला. मी अशा पद्धतीने का शिकवतोय की मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगतो ना की 1ही रुपया न लागता हजारो विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. तुमचं स्वतःचं ब्रँड म्हणून तुम्ही टीचर आहात.
तुम्हाला तुमच्या गावाच्या मारुतीच्या पारावर जरी तुम्ही विद्यार्थ्यांना 100 मुलांना बोलवलं आणि 100 मुलांना पुढच्या 4 दिवसामध्ये 3,500 म्हणजे जे काही छोटे मोठे एक लाखो ब्रँड आहेत अबॅकसचे. उद्या आपल्यात पण एखाद्याच्यात भूत घुसलं तर ते पण म्हणेल मला पण ब्रेन ट्रेन बरोबर शिकलेत आणि लगेच मला एखादा ब्रँड तयार करायचा, एखाद्याचा भूत येऊ शकतात त्याच्या अंगामध्ये. कारण शेवटी म्हणून मी बोललो ना, काही रूल्स अँड रेग्युलेशन पण असतात संस्थेचे. ते सर्व सांगेल तुम्ही मेंबर बनाल तेव्हा. म्हणून काय झालं की खूप साऱ्या मार्केटमध्ये लुटमार पण आहे याच्यामध्ये, कारण पालकांची डिमांड तेवढी असते. शिकतात पण आपण समाजाला देणं लागतो. या पद्धतीने आपला सिलेबस बनवलाय. आणि म्हणून आपल्याला लेवल झिरोचा सिलेबस बनवताना आपण काही नसताना पण आपल्याला शिकवता येतं हजारो लाखो विद्यार्थ्यांना. तर ते कसं प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण आता. आता आपण अबॅकसचं स्ट्रक्चर समजून घेतलं होतं. युनिट रॉड, टेन्स रॉड क्लिअर आहे सर्वांना? वरती काय असतो? 5 आणि 10च्या याच्यामध्ये 50 असतो. युनिट रॉड मध्ये खाली काय असतो? 1 1 1 1 1 असतो. टेनच्या मध्ये काय असतो? 10 10 10 10 10 असतो. प्रत्येक रॉड मध्ये किती बिट्स असतात? 9च असतात. एक तर झिरो, आन्सर लाईनला काही टच नसेल तर झिरो, आणि सर्व बीट टच असतील तर 9. हे सर्वांना आपण समजून घेतलंय. मग आता प्लीज इकडे लक्ष द्या की 3 मेथड आपण शिकणार आहोत. काय? फिंगरिंग, ते दोन्ही हातांवर कसं फिंगरिंग करायचं. त्याच्यानंतर अबॅकस टूल, आणि त्याच्यानंतर मेंटल अरिथमेटिक. 5 + 4 - 3 - 5 आन्सर इज द 1. हे उद्या परवा आपण शिकायला सुरू करणार आहेत. पण इकडे लक्ष द्या, आजचा फार इम्पॉर्टंट होमवर्क आहे. म्हणून आपल्याला आता जे आपल्याकडे त्याच्यात आपल्याला कशी कॅल्क्युलेशन करता येतील ते इकडे लक्ष द्या. ऑलरेडी अबॅकस टूल आपण जन्माला येतानाच आपल्या बरोबर आहे. आता ते इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. जसं सिम कार्ड आपण म्हणतो की मोबाईलमध्ये टाकल्यावर ते इन्स्टॉल करावं लागेल, त्याला ऍक्टिव्ह करावं लागेल. तसं आता आपल्याकडे ऑलरेडी अबॅकस टूल आहे. त्याला आपण ऍक्टिव्ह करूया. ते ऍक्टिव्ह करण्याची पद्धत काय, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. प्रामाणिकपणे मी जसं सांगेल तसं कृती करा आणि तसं बघूया आपण. प्लीज इकडे लक्ष द्या. हा माझा, प्लीज इकडे लक्ष द्या, हा माझा युनिट रॉड आहे. बोला सर्वजण मनातल्या मनात मी जेव्हा बोलतोय तेव्हा. हा युनिट रॉड आहे. आणि या युनिट रॉडवरची याची व्हॅल्यू 5 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे, पुन्हा परत याची व्हॅल्यू 1 आहे, आणि याची व्हॅल्यू 1 आहे. आणि हा माझा राईट हँड आहे. सर्वांचा राईट हँड वरती करा. सर्वांचा राईट हँड वरती करा. सर्वांचा राईट हँड वरती. तुमचा, माझा, सर्वांचा राईट हँड वरती करा. आणि त्या राईट हँडवर ज्यांना लाईट बिल जास्त येणार असेल त्यांनी हे करू नका फक्त. हा बरं, पण ज्यांना लाईट बिल जास्त येणार नाही त्यांनी केला तरी चालेल. काही जणांना अजून डाऊट येतोय की माझं लाईट बिल खरंच जास्त येईल का वरती हात केल्यावर. होऊ शकतं, एखाद्याला येऊ शकतं. तर त्या बिचाऱ्याला आता, त्याला त्याच्यावर प्रेम करा. त्याला प्रेमाने काहीतरी सांगा की बाबा रे, आत्तापर्यंत खूप सारे कामं करत आला. सांगा, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याला सांगा, त्याच्यावर प्रेम करा. म्हणून आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवर, आपल्या शरीरावर आपलं प्रेम असलं पाहिजे. मी पहिल्या दिवशी सांगितलं ना, स्वार्थ नसेल तर आपण पाणी सुद्धा पाजत नाही आपल्या शरीराला. तिथं पण स्वार्थ पाहिजे, तिथं पण आपली आत्मीयता पाहिजे, तिथं पण कमांडिंग असलं पाहिजे. आपण सांगितलं, मी पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी सांगितलं, आपण इतके आळशी असतो की आपण शरीराची गरज सुद्धा बघून घेत नाही. पण आता जर त्या त्या हाताला आपल्याला काहीतरी एक नवीन जबाबदारी द्यायची, तर त्याला पहिले त्याला सांगा की बाबा रे, आतापर्यंत खूप सारे कामं करत आला, पण आजपासून नवीन जबाबदारी टाकतोय आपण त्याला. आता त्याला काहीतरी एक अबॅकस म्हणून त्याला त्याला नवीन काहीतरी आपण ब्रीद वाक्य जोडणार आहेत. आणि म्हणून त्याला खरोखर प्रेमाने त्याला सांगा की बाळा रे, तुला आजपासून नवीन काम देणार आहेत. आणि हा राईट हँड या हातावर, या रॉडवर ठेवा सर्वजण. जसं की मी हा ठेवला बघा, मी असा ठेवा सर्वजण. ठेवा सर्वजण असा हात, पंजा ठेवा. कशावर ठेवा? या रॉडवर ठेवा. ठेवा, रॉडवर ठेवला सर्वांनी. आणि मग आपला खऱ्या अर्थाने आपला हात, अबॅकस टूल ऍक्टिव्हायझेशन झाला. याच्यात परत मला 2-4 ताई दिसतात, त्या काहीतरी कंजूशीपणा दिसतात. तर त्यांचा खरोखर लाईट बिल जास्त येणार असेल, त्यांनी मीटिंग मधून गेलं तरी चालेल. जर 100% मला सर्वजण इथं दिसतात, जर एव्हरी वन आणि 100% जर इथं पार्टिसिपेशन करायचं असेल तर त्या पद्धतीने त्या अप्रोचमध्ये शिका. जर फालतू टाइमपास करायला आला असेल तर मीटिंग मधून बाहेर निघून जा. परत एकदा मी स्पष्ट सांगतो, टाइमपास म्हणून नाही थांबायचं इथं. परत एकदा क्लिअर करतो. 100% करा. ज्या कोणी मला दिसत आहेत त्या ताईंना परत मी सांगतो. परत इकडे लक्ष द्या. हा हात आपण त्या युनिट रॉडवर ठेवला, आणि त्या युनिट रॉडवर आपल्याला काय झालं? ऍक्टिव्हायझेशन झालं. आता इकडे लक्ष द्या.
इथं एक बीट आहे आणि इथं मला चार बीट दिसत आहेत. आणि जस्ट असा थोडासा तिरकस हात पकडा तुमचा सर्वांचा. असा तिरकस हात पकडा. आणि आत्तापासून हा आपला अप्पर बीट झाला. अंगठा वरती करा. काही काही ताईंचा मला थोडासा उलटा दिसतोय. अंगठा वरच्या दिशेने झाला पाहिजे. उजवा हात. हे बघा, हा उजवा हात. उजवा हात. हा अप्पर बीट. बोला सर्वजण. लिह. फिलिंग्स घ्या. फिलिंग्स करा त्याला. अप्पर बीट्स. इट इज अ 5. इट इज अ 1. 1 1 1. मी जसं करतोय तसं सर्वजण टच करा सर्वजण. आणि मग यांना व्हॅल्यूज सांगितल्या. काही ताई व्हिडिओ दिसतोय पण त्या पद्धतीने म्हणजे ते मला पंजा त्यांचे ऍक्शन मला मी नाव नाव घेतलं की पुन्हा परत प्रत्येकाला वाईट वाटतं. त्यापेक्षा मी दोन तीन ताई मला दिसत आहेत, प्लीज मी ज्या पद्धतीने सांगतोय ना लिहून ते ना पुस्तक बिस्तक फेकाडून द्या इकडे तिकडे. पुस्तकची गरज नाहीये. पण मी जे सांगतोय ना ते कृतीतून करा. हा, कृतीतून करा प्लीज. परत एकदा सांगतो, पेन असेल तर ते खड्ड्यात फेकून द्या तिकडे. मी जे सांगतोय ना, मी जे करायला लावतो ना ते करा प्लीज. हा प्लीज इकडे लक्ष द्या. तर ते डोक्यात घुसेल. नाही तर उद्या फिरकी होईल परत तुमची. इकडे लक्ष द्या. प्लीज इकडे लक्ष द्या. आता पुन्हा परत हा 5 करा सर्वजण. असा 5 झाला. हा 1 झाला. हे दोघं एकत्र आले ते 2 झाले. हे तिघं आले की 3 झाले. हे चौघं आले तर 4 झाले. आणि हा आला तर पुन्हा परत 5 झाला. आणि हे दोघं एकत्र आले तर 6 झाले. कारण 5 आणि 1 6 झाले. टच करून बघा. 5 आणि 1 इट इज अ 6. आणि हे हे तिघं आले तर इट इज अ 7. 5 आणि 2. 5 आणि 2 चं रिलेशन काय आहे? 7. आणि 5 आणि या 3 चं रिलेशन काय? 8. आणि या 5 आणि 4 चं रिलेशन काय? 9. इट इज अ युनिट्रॉन ऍक्टिव्हायझेशन. क्लिअर आहे? आता रूल्स समजून घ्या सर्वजण. रूल समजून घ्या. इकडे लक्ष द्या सर्वजण. इकडे. हा होईल ते. उद्यापर्यंत सर्वांना ग्रेसिंग, ऑइलिंग, त्याची सर्व्हिसिंग किंवा त्याला ऍक्टिव्हायझेशन सवयच नाही ना. मी म्हणून पहिले सांगितलं होतं. ज्या ताईंनी खरोखर त्याला प्रेमाने सांगितलं असेल, बाळा तुला आता नवीन जबाबदारी देतोय, तुला खूप तू मेहनती आहे, तू किती माझ्यासाठी करतोस, आता तू खूप सुंदर माझ्यासाठी नवीन एक काम करणार आहे, असं प्रेमाने सांगितलं असेल त्यांचा हात ऐकेल. ज्यांनी हे बोलायला पण कंजूशी केली असेल त्यांचा डोंबल्याचा हात ऐकणार आहे. काय तो नोकर आहे तुमचा? तुमच्या उडबस काय सर्व कामं करायला? आणि मग उद्या म्हणतील अहो माझं हे बोटच वाकत नाही. तेवढ्या प्रामाणिकपणे त्याला दिले का तेवढे तुम्ही त्याला धन्यवाद? तेवढी त्याला ग्रॅटिट्यूड केलं का तुम्ही? हा. एक देण्याची वृत्ती असली पाहिजे. आता तुमचं शरीर आहे, त्याला कमीत कमी धन्यवाद तर म्हणा. त्याला आभार तर व्यक्त करा. त्याला थँक्स तर म्हणा. त्याच्यावर प्रेम तर करा. काही द्या तर तो तुम्हाला काही देईल. देण्याचंच माहित नाहीये. हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ते शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे. प्लीज इकडं लक्ष द्या. तुमचं शरीर आहे, तुमच्या शरीरावर प्रेम करा. प्लीज इकडं लक्ष द्या. पुन्हा परत एकदा सांगतो. आता आपण ऍक्च्युली खऱ्या अर्थाने स्टार्ट करूया. टू म्हणजेच काय? इकडे लक्ष द्या. रूल. व्हॉट इज द रूल? जर मला टू करायचे असतील तर मला फिंगर ओपन करावे लागतील. ऍडिशन मीन्स, बोला सर्वजण मनातल्या मला, ऍडिशन मीन्स फिंगर ओपन. ऍडिशन मीन्स ओपन. अगेन प्लस टू. बघा, टू असे ओपन केले. आन्सर इज, बोला सर्वजण, आन्सर इज मनातल्या मनात बोला, आन्सर इज 4. म्हणजेच मला जर ऍडिशन करायचे असते तर फिंगर ओपन करायचा. एक रूल संपला आपला. पुढचा बघा. आता 4 होते. -1. आता -1 करायचं म्हणजे मला क्लोज करावं लागेल. म्हणजे मायनस मीन क्लोज. आता याच्यामध्ये काही जणांनी असा केला, काही जणांनी असा केला, काही जणांनी असा केला. बट इट इज नॉट स्टँडर्ड. इकडे लक्ष द्या. व्हॉट इज अ स्टँडर्ड? 4 सर्वजण करा. असा असा सर्वजण 4 करा. सर्वजण 4 करा. मी सांगेल तसं सर्वजण. -1 म्हणजे करंगडी क्लोज करायची. -1 म्हणजे करंगडी. म्हणजे जर क्लोजिंग करायचं असेल तर करंगडीकडनं क्लोजिंग करायचं. पुन्हा परत +1. -2. हे बघा, -2 करंगळीकडनं -2 केले म्हणजे आन्सर इज द 2. पुन्हा परत -1 म्हणजेच करंगळीकडनं पहिले -2 केले होते, परत -1 केला. म्हणून आन्सर फक्त 1च आहे. काही ताईंचा 5 ओपन आहे तर त्यांना 6 दिसेल. काही ज्यांचा फक्त 1 ओपन असेल त्यांना 1 दिसेल. दिस इज आन्सर इज द 1. लक्षात आलं? रूल काय इकडे लक्षात आहे. स्टँडर्डायझेशन काय? जर मला ऍडिशन करायचं असेल तर फिंगर ओपन करावं लागतील. बोला मनातल्या मनात. ऍडिशन करायचं असेल तर फिंगर ओपन करावं लागतील. सबस्ट्रॅक्शन करायचे असेल तर फिंगर क्लोज करावे लागतील. क्लिअर आहे? लोअर बीटमध्ये, लोअर बीट्समध्ये हे सर्व लोअर बीट्स आहेत. लोअर बीट्समध्ये जर मला ऍडिशन करायचं असेल तर थंब कडनं होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल +1 तर मी असं करेल. काही जण +1 असं करतील. नाही चालणार. दिस इज नॉट स्टँडर्ड.
+1 इज असं दिसला पाहिजे, सर्वांचे मोर सारखे दिसले पाहिजे. नेक्स्ट, +2 असे दिसले पाहिजे सर्वांचे, +2 असे दिसले पाहिजे. +3 असा दिसला पाहिजे प्रत्येकाचा. -3, +4, -4, +2, -2, +3, -3, +4, -4. क्लिअर? जमलं सर्वांना? रूल समजले? आता पुढचं लक्ष द्या. 5 ला, 5चं इंडिव्हिज्युअल आहे. +5, -5 करून बघा. +5, -5, +5, -5 म्हणजे 5 बद्दल काही डाऊट नाहीये. इकडं लक्ष द्या आता. पुढचं, जर मला 6 करायचं असेल तर मी जॉईंटली असा करेल. थंबच्या जवळचा 6 करेल. 6 -6 करा सर्वजण. -6, 7 -7, 8, 8 म्हणजे हा थंब आणि हे 3, हा 8 आणि 3, ओके ना. -8, 9 -9. क्लिअर आहे. बट मग याच्यात रूल काय तयार झाला? जर 6 करायचं असेल तर थंब करणं ओपन होईल. 7 करायचं असेल तर थंब करणं ओपन होईल. 8 करायचं असेल तर थंब करणं ओपन होईल. 9 करायचं असेल तर सर्व ओपन होतील असं. बट आता थोडीशी कॉन्ट्रावर्सी काय इकडे लक्ष द्या. 9 करा सर्वजण. 9, 9 -6, -6 असा होईल. मी रेकॉर्डिंग ऑन केलं होतं का? हां, ओके, सॉरी, केलंय. मला वाटलं करायला. ओके. 9 -6, -6 केला सरांनी. -6 म्हणजे काय? काही जण असा करतात. नाही, असं नाही. -6 असा, असा होईल. म्हणजे 3 आन्सर. +6, +6 करा. -7 आहे बघा. -7 असं करा. -7, -7 म्हणजे 5 आणि हे 2, -7, +7, -8, -8 आणि +8 आणि 9 असेल तर -9 डायरेक्ट. आता प्लीज इकडे लक्ष द्या. दिस इज अ पार्ट ऑफ द प्रॅक्टिस, दिस इज अ पार्ट ऑफ द होमवर्क. लक्ष द्या. उद्या मी काय सांगेल? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. 3 +1 -2 +5 -6 +5 -6. आन्सर इज, बघा काही ताईंनी सांगितलं. 0. आन्सर इज 0. आता ज्या ताईंना करायचं होतं त्या ताईने सांगितलं. बाकीच्या ताई विचारच करून राहिल्या. तो 1 कुठं गेला, तो 5 कुठं गेला, आणि 2 कुठं गेला, आणि काय कुठं गेला. काही काळजी नका करू. हे उद्यापर्यंत होईल. सुरुवात आहे. मी सांगितलं ना, कमिटमेंट दिलंय ना तुम्हाला. रविवारपर्यंत नॉट ओनली द फिंगर्स, हव्यातल्या हव्यात पण बघणार आहेत तुम्ही माझ्याबरोबर. आता तर फिंगर वापरतोय. डायरेक्ट व्हिज्युअलाइज करणार आहे तुम्ही. 3 -2 +5 -4 जे काय सांगेल ते तुम्हाला दिसेल. काय काळजी नाही. दिस इज माय कमिटमेंट. बट कमिटमेंट जर माझी असेल तर तुमची पण कमिटमेंट पाहिजे. जे रोजच्या रोज सांगितलं तिथं 0 टॉलरन्स मध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. हे तुमचं काम आहे. इकडं लक्ष द्या. मग आता प्रॅक्टिस काय उद्यासाठी? इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या सर्व. प्रॅक्टिस काय? मी काय केलं पाहिजे? 1 -1 बघा मी काय करतोय. 2 -2, 3 -3, 4 -4, 5 -5, 6 -6, 7 -7, 8 -8, 9 -9, 9 -6, 9 -7, 9 -8, 9 -9, 9 -1, 9 -2, 9 -3, 9 -4, 9 -5, 9 -6, 9 -7, 9 -8, 9 -9. काय केलं? सोपं आहे. 9 मधून 1 to 9 पर्यंतचे मायनस करून बघितले मी, आणि स्टँडर्डायझेशन केले. असं नाही की काही पण, रूल पण सांगितले मी तुम्हाला. सांगितले ना मी तुम्हाला सर्वांना. मी सर्वांना समजून सांगितलंय. आता मात्र तरी पण उद्या जर कोणाचे असे मोर दिसले, नाचरे मोरा वेगवेगळे मोर, दिस इज नॉट स्टँडर्ड. सर्वांचे मोर एका स्टँडर्ड मध्ये आले पाहिजे. दिस इज अ स्टँडर्डायझेशन. जेव्हा आपण संस्थेचा ISO 9000 घेतो, आपण फॉर्म्युला बनवतो, आपला सिलेबस बनवतो, त्यावेळेस हे सर्व स्टँडर्ड आपण दिलेले असतात. सर्व अधोरेखित केलेले असतात. काय स्टँडर्ड आहेत आमच्या सिलेबसचे. दिस इज अ फॉर ISO सर्टिफिकेशन. म्हणजे ISO सर्टिफिकेशन होतं. दिस इज अ स्टँडर्ड. तुम्ही काय स्टँडर्ड
वापरलेले आहेत ते स्टँडर्ड आपल्याला रायटिंगमध्ये द्यावे लागतात आणि दिस इज अ आपले ओन स्टँडर्ड असतात ते कोणाचे वेगळे असू शकतात. प्रत्येकाच्या सिलेबसमधले वेगवेगळे स्टँडर्ड असू शकतील पण आपले स्टँडर्ड आपल्याला द्यावे लागतात आणि ते प्रूव्हन असतात. इकडे लक्ष द्या. परत पुढे जाऊया पुन्हा परत. सो नाऊ रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. जमतंय तुम्हाला सरांना थोडंसं फास्ट. मला मेघा बेडारकर ताईंच्या माध्यमातून मी सांगेल. मला त्या ताई ताई हा बोला सर. जेव्हा नाही सांगतो ना बोलायचं म्हणजे आता संधी भेटली तर बोलतो ना थांबा ना थांबा. जेव्हा क्लासमध्ये बसायचं असतं कुठल्याही क्लासमध्ये तर आपली ओंजळी ना आपली ओपन असली पाहिजे घेण्याची. जर मी असं बसलो आता मी दिसतो की नाही माहित नाही पण मी जर हाताची घडी करून बसलो याचा अर्थ असतो बाबा रे तुझं तुझं भरड तू भरड भरत बस दळण दळत बस मला काही घेणं घेणं देणं नाही तुझ्याशी. माझं स्विच ऑफ करून ठेवला मी म्हणजे मुद्दाम सांगतो मी मुद्दाम म्हणजे मेघाताईंनाच मी बोलत नाही असं नाहीये. जेव्हा जेव्हा जे ज्या गोष्टी तुम्हाला लर्निंग मोडमध्ये शिकायच्या असतील तेव्हा तुमचा स्विच ऑन पाहिजे. आणि बॉडी सायनिंग किंवा बॉडी लँग्वेजेसमध्ये हाताची घडी करून ठेवणं याला म्हणतात स्विच ऑफ करून ठेवणं. आणि म्हणून जेव्हा वर्गात तुम्हाला विद्यार्थी त्रास देतात तेव्हा तुम्ही त्याला एक कमांड देतात फोल्ड युअर हँड अँड शट ऑफ युअर माउथ. जर फोल्ड हँड केले की त्यांचा स्विच ऑफ लवकर होतो आणि एकदा स्विच ऑफ झाला की मग त्यांचं बडबड बडबड थांबून जाते हे तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन सिस्टम मध्ये. म्हणून इथं बडबड तर करायचं नाहीये पण स्विच ऑन ठेवायचा आहे त्यासाठी कधी हाताची घडी करून क्लासमध्ये कधीच बसायचं नाही. पाठीचा कणा सरळ कुठलाही रेटून राटून नाही बसायचं. पाठीचा कणा सरळ असला पाहिजे कणखर असला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांची मुद्रा बघायची त्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजांचं तेज बघायचं. आपल्याला पण प्रत्येकाचं तेज आहे. बघायचं असेल तर ते उद्या बघू लागल्यास तुमचं तेज दाखवू का मी उद्या दाखवेल. तुमचं स्वतःचं तेज काय ते तुम्हाला दाखवतो. तुमचा पण फोटो जर तुम्ही कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ज्या काही लाईफ मॅनेजमेंटच्या ज्या कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे असे इक्विपमेंट आहेत की तुमचा सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांसारखा फोटो येईल. म्हणजे फोटो काय ज्ञानेश्वर महाराजांचं काय म्हणायचं ज्ञानेश्वर महाराज असत मुताने सारा जगाचं कल्याण व्हावं. म्हणजे एक समाधानाची मुद्दा त्यांची दिसते की जगात त्यांनी जे काही ठरवलं होतं जे 1000 वर्षात कोणाला अ, जमत नाही करणं ते 14व्या 16व्या वर्षात करून त्यांनी ते कंप्लीट केलं. आणि जगाचं कल्याण व्हावं ज्याला जे जे वाटेल ते ते ज्याला जे जे पाहिजे ते ते दे देवा प्रत्येकाचं कल्याण कर. पसायदानाचं त्यांनी अख्खी ज्ञानेश्वरीचं पूर्ण सार त्या पसायदानात आहे. आणि त्यांचा जो हसतमुख प्रसन्न जग कल्याणाचा अभिप्रेत असलेला जो चेहरा आहे तसा आपला पण निरागर मुद्रा आणि त्याच्यानंतरचं ते चेहऱ्याभोवतीचं ते तेज ते आपलं प्रत्येकाचं असतं. पण ते हरवलेलं असतं कारण ते आपलं जागृत नसतं. तर ते जागृत करण्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवावा लागतो. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो. आता तुम्हाला पाठीचा कणा का सरळ ठेवायचा हे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय. जर ते तेज आता एखाद्या ताईला वाटलं डोंबल्याचा हा काहीतरी बडबड करतोय मला पाठीचा कणा नाही मला वाकडच बसायचं. आता त्यांना 1000 रुपये दक्षिणा पण मी पाठवली त्यांना जर सरळच बसायचं नसेल तर मी काय करणार. ज्याच्यात असं ज्याला त्याला घ्यायचं. कारण शेवटी करावं ऐकावं जगाचं आणि करावं मनाचं. मैं मेरी बाप की नाही सुनता हूं. आता अशी मानसिकता असते तर आपण काय करणार. ज्याचं त्याचं जाणे त्याला ठरव. ओके. सो पुढे जाऊया पुन्हा परत. सो नेक्स्ट इज ऍक्टिव्हायझेशन इज प्लीज पुन्हा परत इकडे लक्ष द्या. लेफ्ट हँड तुम्ही तुमचा लेफ्ट हँड कोणीतरी सांगेल मला की दिसतंय तुम्हाला मी जे दाखवतोय ते हा लेफ्ट हँड आहे. पुन्हा परत लेफ्ट हँड वरती करा सर्वजण तुमचा स्वतःचा लेफ्ट हँड वरती करा. लेफ्ट हँड वरती करा. लेफ्ट हँड तुमचा डावा हात तुमचा स्वतःचा डावा हात आणि त्या डावा हाताला पण प्रेम करा. त्याला पण सांगा राजा तुझ्यावर पण आता जबाबदारी वाढणार आहे तुला पुन्हा परत नवीन काहीतरी काम करावं लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा त्याला आपण एक नवीन जबाबदारी देतोय नवीन त्याला संकल्पनांपर्यंत आपण घेऊन जातोय तर त्याला त्याची मानसिकता तयार करायची आहे. आपलं शरीर जरी आपल्याला वाटतं शरीर आपलं गुलाम नाहीये. म्हणजे मन आणि शरीर याची सांगड घालण्यासाठी आणि बुद्धी यांचं सांगड घालण्यासाठी जी काही रिस्पॉन्स सिस्टम आहे ती जर आपल्याला स्ट्रॉंग करायची असेल तर शरीरावर प्रेम करता आला पाहिजे. हे परत पुन्हा परत एकदा सांगतो. आणि शरीरावर प्रेम करण्यासाठी त्या शरीराची जी आवश्यकता असते
जसं लहान बाळाला बघा त्याला ते हर्षदाताई त्या बाळाला हळूच त्याच्या चेहऱ्यावर असं असं थोडं कुरवाडून सांगा, बाळा माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये रे. बघा जर कुरवाडून सांगितलं ते लगेच जाईल. तर तुला सांगितलं जातो की नाही, तो म्हणणार, नाही जात जा. बघा सांगून बघा त्याला. अहो, म्हणजे इट इज अ फॅक्ट, इट इज मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्वरूपात सांगतोय. म्हणून शरीरावर पण प्रेम करा. आणि नाऊ ऍक्टिव्हायशन इज द टेन्स रॉड. आता सर्वजण हा जो डावा हात आहे प्लीज, हा डावा हात, हा डावा हात हा टेनच्या रॉडवर ठेवा. टेनच्या रॉडवर ठेवा. आणि दिस इज अ तथास्तू, म्हणजे की आपल्याला बोथ हँड ऍक्टिव्हायझेशन. आजपासून डावा हात आपला टेन्स रॉड आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. बोला माझ्याबरोबर म्हणतो. आजपासून आपला डावा हात कुठला रॉड आहे? टेन्स रॉड आहे. आणि म्हणून टेन्स रॉड मीन्स, प्लीज बोला सर्वजण, 50. डावा हात 50, 50, 50 याला टच करा. 50, 10, 10, 10 आणि 10 आणि होल इज द 90. होल इज द 90. होल इज द 90. रूल इज द सेम. पुन्हा परत वेळ वाया घालवायची गरज नाही, पण बघून घ्या. 50, 10, 20, 30, 40, 50, नंतर 60, 70, 80 आणि 90. आणि मी तुम्हाला सांगितलं 94, तर 90 आणि मग उजव्या हातावर 4. इट इज अ 94. सर्वजण करा. पुन्हा परत आपण सर्वजण शेड द झिरो करा. पुन्हा परत सांगू. आपण पहिले काय बोलतो? 26. बघा पहिले लक्ष द्या. काय बोललो पहिले? 20 बोललो. काय बोललो मी? 20 बोललो. मग डाव्या हातावर 20 आणि 6 उजव्या हातावर. दिस इज अ 26. मी बोललो 72. 72 पहिले काय बोललो? 70 बोललो. म्हणून डाव्या हातावर 70. डाव्या हातावर 70 आणि 2 उजव्या हातावर. मी बोललो 39. पहिले काय बोललो? 30 बोललो. पहिले 30 म्हणून 30 डाव्या हातावर आणि 9 उजव्या हातावर. दिस इज अ 39. सो टुडे इज द क्लास इज द होमवर्क. इकडे लक्ष द्या आता. लक्ष द्या. आता होमवर्क. आता होमवर्क काय? इकडे लक्ष द्या. होमवर्क काय? लक्ष द्या. काळजीपूर्वक लक्ष द्या. 1 -1, 2 -2. प्रत्येक वेळेस -2 करतोय मी. 3 -3, 4 -4, 5 -5, 6 -6, 7 -7, 8 -8, 9 -9, 10. डावा हातचा हा 1 मीन्स 10 आणि हा 0 10. -10, 11, -11, 12, -12, 13, -13, 14, -14, 15, -15, 16, -16, 17, -17, 18, -18, 19, -19, 20. 21, -21, 22, -22, 23, -23, 24, -24, 25, -25. उद्या साहेब म्हणतील हे काय झालं? होऊ शकतं असं. पण आपलं काम आहे. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? म्हणून मानसिकता मी तयार केली होती. 10 कोणीतरी टोमणे मारणारे भेटतील. 10 मधून 4 टोमणे मारणारे भेटतील आणि 4 जण तुम्हाला प्रेरणा देणारे भेटतील. पण शेवटी आपल्याला ठरवायचंय व्हॉट इज माय कमिटमेंट. माझी कमिटमेंट काय आहे हे आपल्याला ठरवायचंय. सर रिक्वायर्ड इज द, आता उद्या काय रिक्वायरमेंट आहे माझी? इकडे लक्ष द्या. होमवर्क मधून, रिक्वायरमेंट आहे. टुडे इज द 68 -66 +2 +5 -7. मी असे कॅल्क्युलेशन विचारणार आहे. आणि मग दॅट टाइम मी 68 म्हटलं की तुमच्याकडे 68 लगेच तयार पाहिजे. मी जेव्हा तुम्हाला सांगेल -66, म्हणजे तुमचा लगेच -66 तयार पाहिजे. मी +5 म्हटलं की लगेच तुमचा +5 तयार पाहिजे. आणि मग याला म्हणतात तुमची बॉडी आणि तुमचं ब्रेन याची सांगड झाली पाहिजे. म्हणून त्याच्यावर प्रेम करा. तेव्हा ते ऐकेल. त्याला कुरवाडून करवाडून सांगा, बाळा रे, तुला उद्या मी जे जे सांगेल ते ऐकायचंय तुला. नुसतं ऐकायचंच नाही, तर ते क्विक ऐकायचंय. आणि हा, लक्षात आलं तुम्हाला काय सांगायचं? क्विक ऐकायचंय, नुसतं ऐकायचंच नाहीये, तर क्विक ऐकायचंय. काही जणांना ते टेलिफोन जुन्या काळातले होते, तारेचे टेलिफोन. आता हॅलो म्हटलं की तो माणूस तिथं पोहोचेल तेव्हा हॅलो पोहोचतं. काही जणांचं असं पण होऊ शकतं. पण ते होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे मी जे जे सांगितलं ते प्रामाणिकपणे फॉलो करा. सो दिस इज अ ऍक्टिव्हायझेशन ऑफ द युनिट आणि टेन्स रॉड. आपला काय होता आजचा? आजचा लर्निंग काय होतं?
प्रत्येक दिवस एक पॅटर्न ठरलेला आहे. प्रत्येक दिवशी आपण सिलेबस प्रमाणे असं असं जाणार आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, दिस इज अ सेम ऍप्लिकेशन ऑन युअर क्लास, सेम ऍप्लिकेशन ऑन युअर सेमिनार, सेम ऍप्लिकेशन ऑन युअर स्कूल लेवल ऍप्लिकेशन. तुम्ही अशा पद्धतीने अबॅकस क्लास कधीपासून सुरू करू शकतात? तेवढं सुरुवात करतो, सोमवारपासून सुरू करू शकतात. किंवा तुम्हाला घाई झालेली असेल तर स्टार्ट फ्रॉम टुमारो. जे आत्ता 3 दिवसाचं झालंय, पहिल्या दिवसापासून जो बडबड करायला सुरू करा. म्हणजेच काय, मी असं नेहमी हसतमुखाने म्हणतो, समोरच्याचं टकलं झालं तरी चालेल, पण आपला हात साफ झाला पाहिजे. सिंपल. म्हणजे आपल्याला आता जर ब्युटी पार्लर शिकायचं असेल तर कोणावर तरी प्रयोग करावा लागेल. पण त्या आनंदाच्या भरात एखाद्याचं टकलं झालं तरी चालेल, पण आपला हात साफ झाला पाहिजे. म्हणजे एक साध्या भाषेत सांगतो मी, टेक्निकल भाषेत. म्हणून तर आपल्याला कोणाला तरी शिकवावं लागेल. आणि म्हणून शिकवताना आता सध्याने आपल्यात सर्वात खडूस नातं जिथं असतं, ननंदबाई, जाऊबाई, दोन खडूस मैत्रिणी ज्या नेहमी नावं काढतात, पहिले त्यांना पहिले शिकवायला सांगा. तुला माहिती का मी भरले लाख रुपये? तुला माहिती का मी 10 लाख रुपये भरले? मी आहे बघा शिकते. तुला शिकू का? याला 5 म्हणतात, याला 4 म्हणतात. ही म्हणजे येडावली. परवापर्यंत सांगत होती तुला काहीतरी आता नवीनच काहीतरी शिकायचंय, म्हणजे येडावले. पण नो प्रॉब्लेम, शेवटी आपल्याला शिकायचंय, आपलं काम आपण करत राहायचं. दिस इज मला माहिती आहे ऍक्च्युअली आपण 10 मिनिटं 15 मिनिटं लेट झालो, बिकॉज ऑफ आपण लेट जॉईनिंग केलं होतं आज. इम्पॉर्टंट पार्ट होता. आणि मला माहिती आहे तुम्ही न चुकता उद्या सर्वजण प्रॅक्टिस कराल. थोडंसं वेळ लावून घ्याल स्वतःला. कारण हे वेळ आपल्याला म्हातारपणी, आपला मेंदू, आपल्याला क्रिएटिव्ह ठेवायचा आहे. आणि एक ब्रीद आपल्याला जोडून घ्यायचंय की आमच्या सासूबाईच्या नादी लागायचं नाही. आज जेव्हा सुनबाई साऱ्या गावभर बोमट्या मारत फिरेल, तेव्हा म्हणायचं की बाबा खरोखर माझा ब्रेन मध्ये अजून तारुण्य आहे, अजून इनोव्हेटिव्ह आहे, अजून त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. उद्देश फार मोठे असले पाहिजे, उद्देश अल्टिमेट असले पाहिजे. अबॅकस तर कोणीही शिकेल हो. कुठेही गेलं तर तुम्ही शिकू शकतात. बट अल्टिमेट गोल असले पाहिजे आयुष्याचे. जेव्हा सासूबाई साऱ्या गावभर बोमट्या मारत फिरेल, सुनबाई बोमट्या मारत फिरेल ना, तेव्हा असं समजायचं मला रोज राष्ट्रपती पदकच भेटतायत. तर सुनबाई जेव्हा आपलं कौतुक करेल साऱ्या गावभर, तेव्हा अजून काय पाहिजे आपल्याला? म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, म्हणजे आपण तेवढे आनंदी असलो पाहिजे, तेवढं क्रिएटिव्ह असलं पाहिजे, तेवढं ह्युमन बिंग्स, गुड ह्युमन बिंग्स आपण असलो पाहिजे. आणि त्या क्वालिटीज डेव्हलप होतात. ठीक आहे, अडचणी या आयुष्यावर आपल्या प्रत्येकाला येणारच आहेत, कारण आपण माणसं आहोत शेवटी, हाडा मासाचे. पण त्यातल्या त्यात जे चाललंय त्याच्यात प्रेझेंट श्वासांबरोबर आनंद, आनंदी आनंद जगलं पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे. सो पुन्हा परत उद्या पुन्हा परत 9:30ला भेटू. अ, अ, आज थोडंसं लेट झालो, तुम्ही प्रयत्न करेल मी व्हिडिओवर भेटण्याचा. अ, माझी बडबड थांबवली मी. 10 वाजून 50 मिनिटं झालेत. मला जे जे शिकवायचं ते मी शिकवलं. तरी पण जाण्याच्या आधी पुन्हा परत कोणी लेट आलं असेल, कोणाला तरी काहीतरी मनात अडकून असतं की मला बोलायचं राहूनच गेलं, हा भावाने माझ्याशी का नाही बोलला अजून, असं अडकून राहतं. म्हणून कोणाला बोलायचंय, म्हणजे प्रत्येकाला शांत झोप लागली पाहिजे. मला तर रात्रभर जागायचंय, मला ड्युटी करायची. बाबा मला काहीतरी बोलायचं होतं, पण याने बोलूच दिलं नाही, असं राहू नये. म्हणून एखाद मिनिट मी विचारू शकतो. हात वरती केला तर मी, कोणाला बोलायचंय, मला काहीतरी बोलायचं राहून गेलं, असं काय आहे का? परत असं काही नाही, प्रामाणिकपणे विचारतोय. म्हणजे काय असेल तर मनात तर बोलू शकतो आपण. नाही तर बाबा मला माझ्याशी बोललाच नाही बाबू अजून, असं नाही व्हायला पाहिजे. ओके. सो एन्जॉय करा. जे आपण शिकलो ते पेपरवर येऊ द्या. व्हिडिओ पुन्हा परत बघा जेव्हा अवेलेबल होईल, ग्रुपमध्ये होईल, जेव्हा केव्हा होईल, मला जसा वेळ मिळेल तसा, त्याला पुन्हा बघा आणि त्याच्याबरोबर एन्जॉय करा. आणि उद्या छानपैकी आपण कॅल्क्युलेशन शिकूया. ओके. रविवारपर्यंत आपल्याला 2 परीक्षा द्यायच्या आहेत. त्या परीक्षांची पण तयारी करू. अजून तर वेळ आहे. मला वाटतं आज काय वार आहे? आज मंगळवार आहे का? मंगळवार आहे ना? मंगळवार आहे ना आज? म्हणजे भरपूर वेळ आहे अजून आपल्याकडे, नो डाऊट. भरपूर वेळ आहे. भरपूर प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे मी तुमच्याकडनं, काय काळजी नका करू. म्हणून मी कॉन्फिडन्स
आहे मला की मी तुम्हाला एकदम फास्ट कॅल्क्युलेशन तुमच्याकडनं करून घेईन. दिस इज माय कॉन्फिडन्स. फक्त तुम्ही रोज केला पाहिजे. सो ओके. मला वाटतं कोणाचा हात वरती नाही आला म्हणजे सर्वांना शांत झोप लागेल असं समजून बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्याच्या 9:30च्या क्लासमध्ये. ओके, चलो बाय बाय. ओके.